राधे राधे सगळ्यांना. आज आपण जाणून घेऊया की तुमचा कुठला नंबर स्ट्रॉंग आहे हे तुमचंच तुम्हाला लक्षात येईल. मी नंबर सांगेन, त्याच्यासोबत मी कुठल्या देवाचा तो नंबर आहे तो पण मी सांगेन. सो जर का तुम्ही त्या देवाची आराधना करत आहात किंवा तुमचा त्या देवावर विश्वास आहे तर तो नंबर तुमचा स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला लक्षात येईल. नंबर एक जर का तुमचा स्ट्रॉंग आहे तर तुमचं प्रभू श्री रामावर खूप जास्त विश्वास असेल, खूप आराध्य दैवत प्रभू श्री राम असतील असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नंबर दोन चंद्र कोणाच्या माथ्यावर असतो? महादेव. शंकरजीच्या माथ्यावर चंद्र असतो. त्यातून आपल्याला शीतलता प्रदान होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जे भोले भंडारी आहे त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल. त्यानंतर नंबर 3 गुरु है ना. तर ब्रह्माजीवर, म्हणजे ज्यांनी ही युनिवर्स बनवलेली आहे, ज्यांनी ही युनिवर्स क्रिएट केलेली आहे त्यांच्यावर तुमची श्रद्धा असेल. नंबर 4 आहे राहूचा. तर राहू कालभैरव, डोक्याने विचार करतात ना राहू, कालभैरववर तुमची खूप जास्त श्रद्धा असेल. नंबर 5 आहे बुधग्रह, तर गणपती बाप्पा मोरया, गणपतीवर तुमची खूप जास्त श्रद्धा असेल. नंबर 6 आहे शुक्रचा. तर देव नाही आहे, शुक्रच्यासाठी ज्या लोकांचा 6 नंबर खूप स्ट्रॉंग आहे तर त्यांची देवीवर खूप जास्त श्रद्धा असेल. देवी म्हणजे देवी किंवा कुठली पण देवी किंवा तिचे रूप, म्हणजे जसं माता राणी किंवा दुर्गा देवी, कालिंका माता, त्रिपुरा सुंदरी, अजून जितक्या कुठले देवीचे रूप आहेत, महालक्ष्मी, सरस्वती, चामुंडा, अजून खूप सारे जे देवीचे रूप आहेत त्यापैकी कुठल्याही देवीवर तुमचा विश्वास असेल, तुमचं स्पेशल तुम्ही त्या देवीची आराधना करत असाल असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आला 7 नंबरचा पण कालभैरवकडे एक श्रद्धा असू शकते, पण त्याही पलीकडे 7 नंबरवाल्यांचं आहे ना, जे देवाच्या खालचे जे असतात, म्हणजे गुरु ज्यांना आपण म्हणतो, तर अशा देवासोबत एक अलग लेवलचं रिलेशनशिप असतं असंही आपण म्हणू शकतो. जसं शेगावचे गजानन महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, शिर्डीचे साईबाबांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, मुंगसाजी माऊलींचं नाव तुम्ही ऐकलं असेल, अजून कितीतरी असे गुरु असतात की ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल आणि त्या गुरुवर तुमची स्पेशल श्रद्धा असेल असंही पण मी सांगेन. त्यानंतर 8 नंबर आहे शनीचा. तर शनिदेवावर तुमची श्रद्धा असेल किंवा जे शंकरजीचे जे हाय एनर्जी लेवलचे जे स्पॉट आहेत किंवा शंकरजीचे हाय एनर्जी लेवलचे जे ठिकाणं आहेत, जसं केदारनाथ, बद्रीनाथ, उज्जैन, ओंकारेश्वर, तर अशा ठिकाणांचं जे महादेव आहेत त्यांच्यावर तुमची श्रद्धा खूप जास्त असेल. शनीचे पण गुरु आहेत महादेव. सो अशा ठिकाणांवर, अशा ठिकाणांच्या एनर्जीवर, अशा ठिकाणांच्या महादेवावर तुमची खूप जास्त श्रद्धा असेल. त्यानंतर येतात 9 नंबर. 8 नंतर 9 नंबर आहे मंगळचा. तर मंगळ कसं आहे की खूप स्ट्रॉंग आहे. जर का तुम्ही 1 ते 9 पर्यंतचा माझा व्हिडिओ बघितला असेल, डेफिनेटली हे माहिती आहे की 9 नंबर आहे एनर्जीचा, पॉवरचा. सो पॉवर स्टेशन कोण आहे? पॉवर स्टेशन आहे हनुमानजी. सो 9 नंबरवाले जे आहेत त्यांचं स्पेशल विश्वास असेल हनुमानजीवर. ज्यांचा 9 नंबर खूप जास्त ॲक्टिव्ह असेल किंवा स्ट्रॉंग असेल तर त्यांचा स्पेशल अट्रॅक्शन असेल, स्पेशल विश्वास असेल हनुमानजीवर. तुमचा कुठल्या देवावर विश्वास आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.